नमस्कार मित्र, श्री स्वामी समर्थ. मी वैद्य हर्षवर्धन रामदास जागेराव, श्री विश्वराज आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सालय जालना. बघा मित्रांनो, बरेचसे असे क्वचितच लोक असतील की ज्यांना तोंडातले छाले, अर्थातच काय की बाबा माउथ अल्सर म्हणजेच की काय बाबा तोंडातले फोडं यांबद्दल माहिती नसेल किंवा याचा अनुभव त्यांनी घेतला नसेल. बघा मित्रांनो, आपण आजच्या विषयांबद्दल जाणून घेऊयात. आजचा विषय आपला हाच की बाबा माउथ अल्सर, अर्थातच स्टोमॅटायटिस, अर्थातच माउथ अल्सर. त्याचबरोबर तोंडातील छाले व आयुर्वेदामध्ये याला संबोधलं जातं मुखपाक. बघा मित्रांनो, याबद्दल आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊयात. याचे कारण कुठले, याचे लक्षणं कुठले, याच्यामध्ये घ्यावयाची काळजी कुठली, की यामध्ये घ्यावयाची औषधी कुठली, घरगुती औषधी कुठली, त्याचबरोबर बघा मित्रांनो, यामध्ये आपल्याला कुठले पथ्य अपथ्य करायचे याबद्दल आपण थोडक्यामध्ये आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी माहिती घेऊयात. बघा मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओंचा मला खूप चांगला प्रतिसाद आपल्याकडनं मिळत आहे. तुमचे बरेचसे कमेंट मला युट्यूबवर जरी नसतील येत तरी देखील बघा मित्रांनो, तुमचे व्हॉट्सअपवरती मला येणारे मेसेज नक्कीच मला प्रोत्साहन देतात. त्याचमुळे हा सगळा खटाटोप. बघा मित्रांनो, एक छोटंसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये माझे सांगत आलो की बाबा आयुर्वेद जो आहे हा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा व त्याचबरोबर त्यांनी सर्वांनी आयुर्वेदाचा जो आहे तो अंगीकार करावा व सर्वांनी याचा उपभोग घ्यावा व उपयोग करावा, जेणेकरून तुमचे आरोग्य जे आहे ते अबाधित राहील व तुम्हाला यापासून जे आहे की बाबा तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. त्याचबरोबर तुमच्या शरीरावरती होणारे दुष्परिणाम जे आहे त्यापासून आपण वाचाल आणि तुमचे आरोग्य जे आहे ते अबाधित राहील. अर्थातच काय की बाबा तुम्ही तंदुरुस्त, सुखी, समृद्धी राहाल. बघा मित्रांनो, आपण आजच्या एक व्हिडिओबद्दल माहिती करून घेतोय. अर्थातच काय की बाबा मुखपाक. बघा मित्रांनो, तोंडाच्या आत छाले पडण्यालाच मुखपाक असे देखील म्हणतात. त्याचबरोबर याला माउथ अल्सर देखील असे म्हणून संबोधतात. बघा मित्रांनो, हा एक असा रोग आहे ज्यामुळे रोग्याला जे आहे की बाबा जेवण करणे, त्याचबरोबर बोलणे, गिळणे, पाणी सुद्धा देखील गिळताना या ठिकाणी त्रास होतो. त्याचबरोबर बघा मित्रांनो, जे व्यक्ती कवी आहेत किंवा गायक आहेत त्यांना गाणे देखील या ठिकाणी बरंचसं गाताना देखील खूप फार भयंकर असा त्रास या ठिकाणी बघा मित्रांनो त्यांना व्हायला लागतो. तर तसे तर आपण जर बघायचं जर झालं तर हा तसा जो विकार आहे हा सामान्य विकार आहे. पण बघा मित्रांनो, परंतु हा ज्यावेळी मोठे रूप धारण करतो, अर्थातच काय की बाबा उग्र रूप ज्यावेळेला हा धारण करतो तेव्हा दीर्घकाळ हा जो आहे की बाबा बरा होत नाही. म्हणजेच की काय, हा बरेच दिवस जो आहे आपल्याला त्रास द्यायला लागतो आणि त्यामुळे आपले बरेचसे जे आहे बाबा खानपान जे आहे ते देखील या ठिकाणी थांबून जातं. त्याच वेळेला आपलं पाणी देखील आपल्याला पिण्याला या ठिकाणी अवघड होऊन जातं. अशा बऱ्याचशा समस्यांना जे आहे की आपल्याला या ठिकाणी आपल्याला सामोरं जाण्याचं या ठिकाणी सामोरं जावं लागू शकतं. बघा मित्रांनो, म्हणूनच काय तर याला दूर करण्याचा उपाय जो आहे हा त्वरित आपण या ठिकाणी करायला पाहिजे. आणि त्याचमुळे होतं काय की बाबा या आजारापासून, या विकारांपासून जे आहे तुम्ही लवकरात लवकर तुम्ही बरे होऊ शकता व तुमची दैनंदिन जी लाईफ आहे, दैनंदिन जी तुमची दिनचर्या आहे, ऋतुचर्या आहे ते तुम्ही फॉलो करायला, अर्थातच तुम्ही त्याचं पालन करण्यासाठी मोकळे या ठिकाणी होऊन जाता. बघा मित्रांनो, या ठिकाणी काय होतं, हा रोग जो आहे हा आतड्यांमध्ये उष्णता वाढल्यामुळे हा प्रामुख्याने हा आजार आपल्याला बघायला मिळतो. बऱ्याच वेळेला आपण बघतो की बाबा आपले दैनंदिन जे जीवन आहे त्यामध्ये आपल्या आजकालचे धकाधकीच्या जीवनामुळे होणारे बदल, त्याचबरोबर खानपाण्याच्या चुकीच्या सवयी यांमुळे देखील हा त्रास जो आहे आपल्याला या ठिकाणी आपल्याला आवर्जून या ठिकाणी बघायला मिळतो. कारणांमध्ये आपण त्याबद्दल बघा मित्रांनो पुढे जाणून घेऊयात. तर बघा, आता तुम्हाला जे सांगतो की बाबा आतड्यांमध्ये वाढलेल्या उष्णतेमुळे देखील हा त्रास आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी बघायला मिळतो. त्याचबरोबर बघा मित्रांनो, की वायू उष्णतेला घेऊन जेव्हा गळ्याकडे जाते तेव्हा दूषित बुरशी जी असते ती आपल्या जिभेवर, टाळूला, त्याचबरोबर जे आहे आपले बाबा दाढ आहेत किंवा आजूबाजूचे जे आपल्या हिरड्या आहेत यांवरती ती चिटकून बसते. ठीक आहे, या चिकटल्यामुळे होतं काय की ही बुरशी हळूहळू छाल्यांच्या रूपामध्ये जी आहे की ती बदलायला लागते. छाले अर्थातच मुखपाक म्हणजेच किंवा तोंडातील फोडं व माउथ अल्सर यांमध्ये त्यांचं रूपांतर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. बघा मित्रांनो, अशा स्थितीमध्ये होतं काय की रोग्याला काहीही खाल्लेले जे आहे की बाबा त्याचे चांगले लागत नाही. त्याचबरोबर तोंडाला चव राहत नाही, तोंड जे आहे ते आपलं ते चवहीन या ठिकाणी होऊन जातं. तसेच होतं काय बघा मित्रांनो, या ठिकाणी की कुठल्याही गोष्टीची खाण्याची जी मुळामध्ये जी इच्छा आहे ती जी इच्छा आहे ते या वेळेला आपल्याला होत नाही आणि अशा स्थितीमध्ये रोगाला काहीही चांगले लागत नाही. खाण्यासाठी म्हणा, पिण्यासाठी म्हणा, हा त्याचा जो आहे या ठिकाणी त्याला त्रास व्हायला लागतो, म्हणून त्याला ते गोड लागत नाही. बघा मित्रांनो, त्याचा जीव जो आहे तो तोंडांच्या छाल्यांमध्ये जो असतो अटकलेला असतो. अर्थातच जो व्यक्ती आहे किंवा जो रोगी आहे किंवा जो रुग्ण आहे त्याचं सर्व लक्ष जे असतं ते त्याचं पूर्ण या मुखपाकांकडे, अर्थातच म्हणजे तोंडांच्या अल्सरांकडे त्याचं सगळं त्या वेळेला लक्ष केंद्रित झालेलं असतं. आणि अनेक वेळेला चुकीच्या खाण्यापाण्यामुळे देखील बघा मित्रांनो हा रोग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. बघा मित्रांनो, आपण आता जाणून घेऊयात याची कारणे. प्रामुख्याने याच्यामध्ये कुठले कारणं दिसतात, म्हणजेच अर्थातच काय की याचे कॉजेस काय, याबद्दल आपण थोडक्यामध्ये बघा मित्रांनो आता जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. बघा, प्रामुख्याने जर बघायचं जर झालं तर आयुर्वेदानुसार जरी आपण म्हणायला झालं किंवा घरगुती पद्धतीने जर आपण या ठिकाणी म्हणायचं झालं तर प्रामुख्याने या ठिकाणी मी आयुर्वेदाबद्दल तुम्हाला बोलते, तो आपण आयुर्वेदाच्या म्हणण्यानुसारच जर बघायचं जर झालं तर तोंडामध्ये छाले होण्याचे मुख्य कारण म्हणजे काय की बाबा मलावरोध आणि मलावरोध आणि अजीर्ण आहे.
बघा मित्रांनो, आपण पोटाच्या व्याधींमध्ये मलावरोध म्हणजे काय, अजीर्ण म्हणजे काय, याबद्दल सगळी आपण डिटेल्स माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. तुम्ही माझे मागचे व्हिडिओ या ठिकाणी बघू शकता. नक्कीच माझे आवडलेले व्हिडिओना तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा व त्याला शेअर करायला मात्र नक्की या ठिकाणी विसरू नका. बघा मित्रांनो, प्रामुख्याने आपण जे जाणून घेतोय मुखपाकाबद्दल, मलावरोध आणि अजीर्णामुळे प्रामुख्याने हा आजार जो आहे आपल्याला या ठिकाणी प्रत्येकांमध्ये बघायला मिळतो. ज्या व्यक्तींना हा त्रास आहे त्या व्यक्तींमध्ये आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतो. बघा मित्रांनो, त्याचबरोबर जे आहे की बाबा जे लोक मद्यपान करतात, त्याचबरोबर जे लोक अतिप्रमाणामध्ये मांसाहार करतात किंवा मांसाहार करणारे लोक जे आहेत, त्यामध्ये काय की बाबा मांस, मासे, अंडी, मिरची, तेल, सुंठ, गरम मसाल्यांनी युक्त असे जेवण जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये खाल्ल्यामुळे देखील माउथ अल्सर अर्थातच तोंडातली फोडं जे आहे आपल्याला या ठिकाणी होतात. तसेच बघा मित्रांनो, तेल आणि तेलात तळलेले पदार्थ आणि अत्यंत गरम पदार्थ खाल्ल्याने देखील हा त्रास आपल्याला या ठिकाणी होऊ शकतो. म्हणजेच की काय की बाबा हा रोग जो आहे, हा आजार जो आहे, हा रुग्णांना या ठिकाणी होऊ शकतो. बघा मित्रांनो, गरम पदार्थ जे आहेत तोंडाच्या कोमल म्हणजे आपली त्वचा जी असते तोंडाच्या आतमधली ती फार कोमल असते. म्हणजेच की काय बाबा फार एक स्मूथ आणि एक नाजूक अशी त्वचा असते आपली. आणि त्या त्वचेला होतं काय की बाबा, आणि त्याचबरोबर आपलं श्लेष्मिक अर्थातच काय की पलगम आपली अशी या ठिकाणी आपली त्वचा असते. त्या कलेमध्ये काय होतं की बाबा श्लेष्मिक कलेमध्ये प्रदाह उत्पन्न करतात. जे गरम वस्तू असतात त्या ठिकाणी काय बाबा प्रदाह उत्पन्न करतात आणि ज्यामुळे उष्णतेचा सरळ प्रभाव जो आहे हा तोंडाच्या आतमधल्या भागाला अर्थातच किंवा तोंडाच्या आत हा प्रभाव जो आहे आपल्याला या ठिकाणी दिसायला लागतो. पोटातील उष्णता वाढते आणि त्याचबरोबर अन्नाचे पचन जे आहे म्हणजे की काय बाबा डायजेशन जे आहे या ठिकाणी ते व्यवस्थित होऊ शकत नाही आणि त्याचमुळे आपली पचनक्रिया देखील या ठिकाणी म्हणजे बिघडलेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. बघा मित्रांनो, यामुळे होतं काय, प्रामुख्याने पचनक्रिया ठीक नसल्यामुळे देखील आपल्याला अग्निमांद्य, त्याचबरोबर जे आहे किंवा मलावरोध, तसेच की काय अजीर्ण हे लक्षणं आपल्याला या ठिकाणी आपल्याला दिसू शकतात. बघा मित्रांनो, यामध्ये होतं काय किंवा पोटातील उष्णता वाढते आणि अन्नाचे पचन जे आहे ते ठीक प्रकारे होऊ शकत नाही. त्यामुळे दुसरे उष्णतेमुळे जे होणारे त्रास आहेत म्हणजे अर्थातच काय की बाबा दुसऱ्या उष्णतेमुळे पोटात मळ जो आहे तो आपला सडत राहतो. म्हणजेच की काय बाबा जो चोथा झालेला असतो, जो मळ असतो आपला, तो या ठिकाणी काय होतं की बाबा सडतो. अर्थातच काय की बाबा त्या ठिकाणी पडून राहतो, त्या ठिकाणी कुजून राहतो. म्हणून देखील आपल्याला हा त्रास या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. मग ती उष्णता काय करते, या कुजलेल्या याच्यामुळे उष्णता जी आहे आपल्या शरीरामधली, मग ती उष्णता जी आहे ती वायूला जी आहे की बाबा वरच्या बाजूला सरकवते आणि ज्यामुळे तोंडात छाले अर्थातच की बाबा माउथ अल्सर जे आहेत या ठिकाणी आपल्याला उत्पन्न होताना बघायला मिळतात. बघा मित्रांनो, हे तर झाले प्रामुख्याने होणारी लक्षणं. तर आपण आता या ठिकाणी कारणं. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आता आपण जे आहे की आता लक्षणं जे आहे त्या लक्षणांबद्दल आपण आता थोडक्यामध्ये या ठिकाणी आपली माहिती घेऊयात. माउथ अल्सर बद्दल आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. बघा मित्रांनो, लक्षणांमध्ये या रोगामध्ये जिभेचा किनारा जो असतो, त्याचबरोबर बघा मित्रांनो टाळू आणि ओठांच्या आतमधल्या दिशेने किंवा आतमध्ये जे आहे ओठांच्या आतमध्ये लहान लहान असे फोड उत्पन्न होतात. त्याचबरोबर हे फोड जे आहे कधी कधी लहान तर कधी कधी मोठे असे रूप धारण केलेले असतात. त्याचबरोबर मित्रांनो यामध्ये जळजळ होत असते. त्याचबरोबर याला हे फोड जे आहे कधी कधी लहान तर कधी कधी मोठे तर असतात. पण यामध्ये होतं काय की बाबा एकसारखा त्याच्यामध्ये जळजळ राहायला लागते. तसेच त्याचा रंग जो असतो तो लालसर प्रमाणामध्ये असतो. लाल अशा रंगाची हे फोड आपल्या तोंडामध्ये येतात. त्याचबरोबर सुई टोचल्यासारखी वेदना यामध्ये जे आहे आपल्याला बघायला मिळते. कधी कधी तर काय होते की बाबा याला खास देखील यायला लागते आणि अनेक वेळेला जे आहे की सर्व तोंड लाल पडल्यानंतर सुजते. या फोडांमुळे काय होतं की आपलं आतमधली जी त्वचा जी तुम्हाला मी पहिलेच बोललो की अतिशय नाजूक असते आणि त्यामुळे होतं काय की बाबा तोंडाच्या आतमधली जी पूर्ण त्वचा जी आहे आपली ही संपूर्ण त्वचा जी आहे ती पूर्ण लालसर होते आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये सूज सुद्धा येते. बघा मित्रांनो, हाच रोग जर वाढला तर तो जो फोड जो आहे किंवा तर ते फोड पिकण्याची सुद्धा वेळ या ठिकाणी येते. म्हणजे होतं काय की बाबा रोग वाढल्यामुळे या फोडांमध्ये थोडंसं इन्फ्लॅमेशन होऊन वाढतं. म्हणजे याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये वाढतो आणि ते पिकण्याची वेळ या ठिकाणी येते. तोंडात सूज आल्याने नेहमी काही खाणे पिणे या ठिकाणी बघा मुश्किल होऊन जाते आणि त्याचबरोबर बराचसा त्रास आपल्याला खाताना पिताना या गोष्टींमध्ये सहन करावा लागतो. बघा मित्रांनो, हे तर झाले आता तुमचे लक्षणं. आता आपण सोप्या भाषेमध्ये किंवा आपल्या आयुर्वेदामध्ये कुठल्या प्रामुख्याने असे कुठले उपाय आहेत की जे केल्यानंतर तुम्हाला फार त्वरित आराम या ठिकाणी नक्कीच त्याचा मिळू शकतो, याचा लाभ तुम्हाला नक्कीच या ठिकाणी बघायला मिळू शकतो. बघा मित्रांनो, आपण आता लक्षणांबद्दल जाणून घेऊयात. आपल्या उपचाराबद्दल या ठिकाणी जाणून घेऊयात. उपचार अर्थातच या ठिकाणी आपली ट्रीटमेंट म्हणजेच की काय चिकित्सा याबद्दल आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
बघा मित्रांनो, प्रामुख्याने यामध्ये करावयाचे उपाय जे आहेत तुम्ही या ठिकाणी नक्कीच करून बघायला हवे. यासाठी काही कुठं तुम्हाला फार खूप मोठा खटाटोप करायची काही गरज नाहीये, उठाठेव करायची गरज नाहीये किंवा खटाटोप करण्याची आवश्यकता नाहीये. फार सोप्या पद्धतीने आपल्या प्रत्येकाच्या किचनमध्ये उपलब्ध असलेले हे जे आहे तुम्हाला या ठिकाणी मी उपचार या ठिकाणी सांगतोय, तर ते तुम्ही आवर्जून या ठिकाणी जे उपचार आहेत तुम्ही ते नक्कीच करून पाहायला हवेत. आणि बघा मित्रांनो, ज्या पण व्यक्तींनी ज्या पण लोकांनी हे उपाय केलेत यांनी आवर्जून नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्यायला या ठिकाणी विसरू नका, जेणेकरून बघा मित्रांनो सर्वसामान्यांपर्यंत हा जो आहे आपला मेसेज या ठिकाणी जाईल की नाही बाबा, खरोखर जो आयुर्वेदाने मला फायदा होतोय आणि सर्वच लोक या ठिकाणी त्याला अंगीकार करायचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच करतील. तर एक खारुताईचा वाटा म्हणून का होईना आपण या ठिकाणी आपला एक प्रयत्न जो आहे आपण करतोय आणि या सर्वांमध्ये मला तुमची साथ हवी आहे आणि नक्कीच ती साथ मला मिळते, त्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद. बघा मित्रांनो, काय करायचं की जी आपली काथ जो असतो, काथ सगळ्यांनी पानामध्ये आपण जो काथ घालतो त्या काथाला घ्यायचंय, त्याला बारीक वाटून त्यामध्ये थोडासा मध मिसळावा. मग त्याला छाल्यांवरती अर्थातच ज्या ठिकाणी मुखपाक आलेले आहेत किंवा ज्या ठिकाणी तोंडातली फोडं आलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही हलक्या हाताने तुम्ही त्याला लावू शकता, लावावे. आणि त्याला काय करायचं बघा मित्रांनो, तोंड खाली करून ती थोडीशी जी लाळ जी आहे ती लाळ आपल्याला जी आहे ती बाबा आपल्याला खालच्या बाजूला अर्थातच पडू द्यायची आहे. म्हणजे की काय सरळ सरळ सोप्या भाषेमध्ये जी लाळ जी आहे आपल्याला ती या ठिकाणी गाळायची आहे. फार सोपा आणि छोटासा उपाय आहे. बघा मित्रांनो, काथ घ्यायचाय, काथाला काय करायचंय या ठिकाणी त्यामध्ये थोडंसं आपल्याला मध मिसळायचं. ज्या ठिकाणी तुम्हाला माउथ अल्सर आलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही ते हलक्या हाताने लावायची व आपली लाळ गाळायची. बघा मित्रांनो, किती सोपा उपाय आणि या उपायामध्ये तुम्हाला त्वरित आराम या ठिकाणी बघायला मिळेल. बघा मित्रांनो, त्याच्यानंतर होतं काय की बाबा फुललेला टाकणखार जो असतो बघा मित्रांनो आणि मध या दोघांना देखील एकत्र करून जर तुम्ही छाल्यांवरती लावला तरी देखील खूप एकदम मिरेकल्स रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. बघा मित्रांनो, रात्री झोपताना त्रिफळा चूर्ण जे आहे हे गरम पाण्याबरोबर तुम्ही यामध्ये पोटामध्ये घ्यायला पाहिजे. आणि यामुळे होतं काय की पोटातील मळ जो आहे तो सैल पडून जे आहे की बाबा सकाळी सकाळी तुमचं मल जो आहे म्हणजे अर्थातच तुमचं पोट जे आहे ते या ठिकाणी साफ होईल. आणि पोट साफ झाल्यामुळेच म्हणजेच की काय बाबा पोट जे आहे बरे होतात, छाले आपोआप आपले हे या ठिकाणी कोरडे पडायला लागतात. म्हणजेच की काय की या ठिकाणी तुम्हाला आराम या ठिकाणी आवर्जून तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजेच की काय बाबा की तुम्हाला फोडांमध्ये जे आहे तो या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला आराम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. बघा मित्रांनो, तसेच की काय की आवळ्याचे चूर्णाचा उपयोग देखील आपण या ठिकाणी आवर्जून करू शकतो. तर आवळ्याचे चूर्ण साधारणतः 5 ग्रॅम घ्यायचे, त्याचबरोबर 5 ग्रॅम सकाळ सायंकाळ 5-5 ग्रॅम साधारणतः तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. आवळ्याचे चूर्ण सकाळ सायंकाळ गरम पाण्याबरोबर तुम्ही त्याला सेवन करा. बघा चुटकीमध्ये तुम्हाला कसा माउथ अल्सरमध्ये तुम्हाला आराम या ठिकाणी बघायला मिळेल. बघा मित्रांनो, तसेच की काय तुळस सर्वांच्याच दारामध्ये असते किंवा नसली तरी आजूबाजूला शेजारी आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. बघा मित्रांनो, तुळस आणि चमेलीचे पाने जर चावून तुम्ही थोडीशी लाळ जर गाळली तरी देखील तुम्हाला तोंडातल्या फोडांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आराम बघायला तुम्हाला या ठिकाणी मिळेल. बघा मित्रांनो, तसेच की काय की बाबा पोट जे आहे ते आपण ते प्रामुख्याने जे आहे आपलं ते साफ ठेवायला पाहिजे. पोट साफ जर असलं तर बघा आपण प्रत्येकाला म्हणतो की बाबा जे पण आजार आहेत 70% आजार जे आहेत ते बाबा ते पोटांच्या आजारांमुळे पोटांच्या विकारांमुळे आपल्याला बघायला मिळतात. तर बघा मित्रांनो, पोट जर चांगलं असलं तर आपलं आरोग्य या ठिकाणी नक्कीच चांगलं असतं. बघा मित्रांनो, रात्री झोपताना 1 किंवा 2 चमचे इसबगोळ्याची जी भुकटी असते किंवा इसबगोल भुसी मार्केटमध्ये सहजासहजी उपलब्ध होऊन जाते, ती इसबगोल भुसी जी आहे ती तुम्ही पाण्याबरोबर घ्यावी. याने देखील तुम्हाला खूप चांगल्या प्रमाणामध्ये जे आहे ते पोट साफ होण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला मदत नक्कीच तुम्हाला आवर्जून या ठिकाणी बघायला मिळेल. बघा मित्रांनो, 2 चमचे तुतीचे अर्थातच काय की बाबा तुतीचे सरबत पहिले आवर्जून काष्ट औषधींच्या म्हणजे दुकानांवरती लगेच इझिली उपलब्ध होतं. तुम्ही नक्कीच या ठिकाणी बघायला हवं. बघा मित्रांनो, तुतीचे सरबत साध्या पाण्यामधून टाकून जर तुम्ही त्याच्या जर गुळण्या केला, अर्थातच कवल किंवा गंडूस जर या ठिकाणी तुम्ही जर केलं तर त्यामध्ये देखील तुम्हाला खूप चांगल्या प्रमाणामध्ये आराम मुखपाकाच्या रुग्णांमध्ये तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. बघा मित्रांनो, तसेच की काय की बाबा अख्खे धने जे असतात आपले धन्यांना घ्यायचे, तर अख्ख्या धन्याचे चूर्ण छाल्यांवरती लावून त्याची लाळ टपकवावी. म्हणजे अर्थातच काय बाबा लाळ टपकवल्यानंतर धन्याच्या याची देखील तुम्हाला खूप चांगला आराम या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळू शकतो. बघा मित्रांनो, आपण दैनंदिन जीवनामध्ये रोजच टोमॅटोचा वापर या ठिकाणी आपण करतोय. टोमॅटोचा रस जो आहे तो पाण्यामध्ये मिसळून त्या पाण्याने जर तुम्ही गुळण्या केल्या, गंडूस जर तुम्ही या ठिकाणी जर केलं तर तुम्हाला नक्की खूप चांगल्या पद्धतीचा उपयोग किंवा चांगल्या पद्धतीचा आराम या ठिकाणी नक्कीच बघा मित्रांनो तुम्हाला बघायला मिळेल. बघा मित्रांनो, तसेच की काय की बाबा सोपा उपाय अजून एक सांगतो तुम्हाला. सीझन वाईज तर पेरू लगेच उपलब्ध होतात. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, पेरूच्या 4-5 कोवळ्या पानांचा रस, त्याला पानं घ्यायचे, त्याचा एक रस काढून घ्यायचा आहे. 1 ग्लास पाण्यामध्ये त्याला थोडंसं काय करायचं, त्याला उकळून घ्यायचं किंवा ते पानं देखील तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली उकळून घेऊ शकता. पण सोपं आहे बघा मित्रांनो, होईल तेवढं तर पानांचा रसच या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. पाण्यामध्ये काय करायचं, ते उकळून घ्यायचंय आणि मग त्याला काय करायचं, हे पाणी गाळून त्याने गुळण्या जर तुम्ही केल्या
त्यामुळे देखील तोंडाची दुर्गंधी देखील या ठिकाणी बघा मित्रांनो कमी होण्यासाठी मदत मिळते. त्याचबरोबर बघा की आपल्या तोंडातील छाले अर्थातच मुखपाक जो आहे तो बरा होण्यासाठी मदत तुम्हाला या ठिकाणी नक्कीच आणि आवर्जून या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. बघा मित्रांनो जेवणानंतर साधारणतः केवळ बडीशोपेचे पाणी पिल्याने देखील तोंडातील कोरडे झालेले छाले जे आहेत ते जे बडीशोप जरी तुम्ही सेवन केले किंवा बडीशोपाचे पाणी जरी तुम्ही सेवन केले तर तुमचे मुखपाक म्हणजे अर्थात माउथ अल्सर जे आहे ते कोरडे होण्यासाठी मदत तुम्हाला बघा मित्रांनो या ठिकाणी मिळते. बघा मित्रांनो तसेच की काय अंजिराचे झाड प्रत्येक ठिकाणी तर आता उपलब्ध आहेतच, बऱ्याच लोकांच्या दारामध्ये आहे, घरामध्ये आहे, अंगणामध्ये आहे. तर त्या ठिकाणी बघा मित्रांनो अंजिराच्या झाडावरून कच्च्या अंजिराचे दूध जे आहे ते तुम्ही एकत्र करून छाल्यांवरती जर लावलं तर यामध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला आराम नक्कीच तुम्हाला मुखपाकाच्या रुग्णांमध्ये बघायला मिळेल. बघा मित्रांनो तूर तर सर्वांना श्रुतच आहे. बघा मित्रांनो तुरीच्या हिरव्या पानांना जर चावून तुम्ही त्याला जर थुकले, थोडा चावचाव करायचं त्याचा चोथा होईपर्यंत तोंडामध्ये त्याला चावचाव करायचं आणि चावल्यानंतर त्याला काय करायचं त्याचा चोथा जो आहे तो त्याला थुंकून टाकायचं आणि ती लाळ जी आहे ती पोटात थोडीशी जाऊ द्यायची. म्हणजे अर्थातच सलायवा जो आहे तो बाबा तुमच्या पोटामध्ये तुम्ही त्याला जाऊ द्यायला पाहिजे. यामध्ये बघा हे सर्वात रामबाण आणि खूप असं इफेक्टिव्ह औषधी जे आहे तोंडाच्या छाल्यांमध्ये मुखपाकामध्ये हे औषधी खूप चांगल्या पद्धतीने आणि फार प्रभावशीलपणे बघा मित्रांनो या ठिकाणी काम करताना बघितलेलं आहे. मी माझ्या बऱ्याचशा रुग्णांना हे उपाय घरगुती पद्धतीने आवर्जून करायला सांगतो आणि हे सर्वांपर्यंत ही माहिती व्हावी, माझ्यापर्यंत सीमित नको राहायला म्हणून हे सगळं व्हिडिओचे जे आहे हे आपण खटाटोप बघा मित्रांनो या ठिकाणी करतोय. बघा मित्रांनो या ठिकाणी होतंय काय की अजून आपण जे आहे की छोटे छोटे उपाय आहेत नक्कीच तुम्ही या ठिकाणी आवर्जून करून बघायला हवे. बघा मित्रांनो लाल वेलचीच्या सालांना जे आहे त्याला वाळून थोडंसं वाटून घ्यायचे आणि मग हे चूर्ण जे आहे तुम्ही या चूर्णाला काय करायचं पाण्यामध्ये भिजवून किंवा पाण्यात त्याची पेस्ट बनवून छाल्यांवरती लावावी. याने देखील खूप चांगला उत्कृष्ट पद्धतीने असा आराम तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. बघा मित्रांनो जे आहे की छाल्यांमध्ये गाय किंवा म्हशीचे तूप जे असते ते बोटांनी जे आहे आपल्या त्या छाल्यांवरती जर लावले तर तरी देखील तुम्हाला आराम मिळायला खूप चांगल्या पद्धतीने मदत या ठिकाणी मिळेल. बघा मित्रांनो सोबतच बोरं जे आहे ते बघा सीजनल आपल्याला असतात की बोरांच्या पानांना जे आहे पाण्यामध्ये उकळून त्या पाण्याने गुळण्या करायला पाहिजे. याने देखील तुम्हाला बऱ्याचशा तोंडाची दुर्गंध जाण्यासाठी देखील मदत होईल. त्याचबरोबर तुमचं जे आहे की बाबा तोंडांमध्ये आलेली वृक्षता त्याचबरोबर तोंडामध्ये आलेले फोड जे आहेत अल्सर जे आहेत ते कमी होण्यासाठी स्टोमॅटायटिस आपण ज्याला म्हणतो हे कमी होण्यासाठी नक्कीच तुम्हाला या ठिकाणी आवर्जून मदत तुम्हाला बघायला मिळेल. बघा मित्रांनो तसेच की काय की बाबा कारल्याचा रस जो आहे कारले आपण सर्वांनी भाजीमध्ये देखील आपण वापरतो. या कारल्याचा रस पाण्यामध्ये मिसळून गुळण्या केल्याने देखील छाले दूर होताना बऱ्याचशा रुग्णांची मी स्वतः बघितलेले आहे. तर तुम्ही नक्कीच आवर्जून त्याचा देखील उपभोग या ठिकाणी घेऊ शकता. अतिशय सोपे आणि छोटे छोटे उपाय बघा मित्रांनो मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय. नक्कीच तुम्ही त्याचा आवर्जून त्याचा उपयोग करा. नक्कीच तुम्हाला याच्यापासून फायदा होईल आणि प्रत्येकापर्यंत हा माझा व्हिडिओ जो आहे हा सगळ्यांना तुम्ही पोहोचवत चला. म्हणजे जेणेकरून बाबा चला एक समाजाचं पण आपण काहीतरी देणं लागतो त्या दृष्टीने का होईना एक छोट्या छोट्या गोष्टींनी का होईना की बाबा माझ्या माध्यमातून का होईना लोकांपर्यंत चांगला आयुर्वेदाबद्दलचा मेसेज जाईल व त्यांना देखील त्यांचे आरोग्य जे आहे ते अबाधित राहण्यासाठी या ठिकाणी बघा मित्रांनो मदत होईल. बघा मित्रांनो अजून एक छोटासा उपाय तुम्हाला या ठिकाणी सांगतो. ज्येष्ठमध अर्थातच आपण त्याला मुलेठी म्हणतो. ज्येष्ठमध जे आहे कडुनिंबाची पाने आणि मेंदीचे पाने जे आहे पाण्यामध्ये उकळून घ्यायचे साधारणतः आणि त्याला थोडंसं त्याची साल जर घेतली तुम्ही किंवा साल न घेता तुम्ही हे पूर्ण जरी औषधी युक्त टाकून जर त्याला तुम्ही उकळून ते पाणी जर गाळून घेतले आणि मग या पाण्याने थोड्याशा हलक्या म्हणजे गुळण्या करायच्या तर या गुळण्या जर तुम्ही केला तर यामध्ये तुम्हाला एकदम चमत्कारिक रिझल्ट असे या ठिकाणी मुखपाकाच्या रुग्णांमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. बघा मित्रांनो हे तर झाले सोपे सोपे आणि छान छान एक उपचार या ठिकाणी. तर आता आपण याच्यामध्ये घ्यावायची काळजी कुठली म्हणजे अर्थातच काय की बाबा यामध्ये पथ्य अपथ्य कुठले करावे याबद्दल मी तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती देतो. सर्वप्रथम तर बघा मी मित्रांनो तुम्हाला सांगेल पचण्यासाठी जड असलेला आहार जो आहे तो अजिबात तुम्ही घेऊ नका. त्यामध्ये मांसाहार आला मद्यपान आलं तसंच बघा मित्रांनो की जे आहे जड पचण्यासाठी असलेले पदार्थ त्याचबरोबर मसालेदार पदार्थ तिखट चमचमीत तेलकट पदार्थ जे आहेत तुम्ही या वेळेला टाळायला पाहिजे. तसेच बघा मित्रांनो दूध भात दही पोळी ताक साबुदाणा केळी पेरू सफरचंद संत्री मोसंबी इत्यादी जे फळं जे आहेत यांचा आहारामध्ये तुम्ही प्रामुख्याने तुमचा समावेश या ठिकाणी तुम्ही करायला पाहिजे. तसेच बघा मित्रांनो भाज्यांमध्ये जर बघायचं जर झालं तर भाज्यांमध्ये जे आहे पालक मुळा गाजर कोबी यामध्ये फुलकोबीच्या ऐवजी तुम्ही पत्ताकोबी घ्यावी. त्याचबरोबर बघा मित्रांनो दुधी भोपळा दोडकी इत्यादी या रोगांमध्ये अत्यंत लाभकारी आपल्याला या ठिकाणी ठरतात. नवलकोलची भाजी देखील या ठिकाणी तुम्ही नक्कीच आवर्जून घेऊ शकता. याचा देखील खूप चांगल्या पद्धतीने फायदा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. बघा मित्रांनो त्याचबरोबर जसं की मी तुम्हाला म्हटलं की बाबा पोळीला तुपाऐवजी काय करायचं मित्रांनो थोडंसं लोणी लावून तुम्ही या ठिकाणी खाऊ शकता. पुरणपोळी वगैरे जर घेतली असेल किंवा पोळी जी आहे आपली त्याला साधं तुम्ही तुपाच्या ऐवजी जर लोणी लावून घेतलं तर याचा देखील फार चांगला तुम्हाला फायदा या ठिकाणी नक्कीच आवर्जून बघायला मिळू शकतो.
बघा मित्रांनो, जसे मी तुम्हाला पहिले सांगितलं की बाबा गरम पदार्थ, मिरची, तेलकट, मसालेदार पदार्थ जे आहे याला कटाक्षाने तुम्ही पाळावे. त्याचबरोबर बघा बऱ्याचशा व्यक्तींना टोबॅको च्युविंगची सवय असते. त्याचबरोबर बघा तंबाखू, पान मसाला असा इतर काही जे आहेत बाबा गुटखा, जे पण काय म्हणतात मावा वगैरे असले पदार्थ खाण्याची जी सवय असते. त्याचबरोबर जे आहे बघा मित्रांनो, बरेचसे लोक जे आहेत धूम्रपान वगैरे देखील करतात. याला जे आहे तुम्ही कटाक्षाने या ठिकाणी तुम्ही पाळायला हवं. तसेच बघा मित्रांनो, प्रयत्न हा असावा की बाबा तुमचं पोट जे आहे ते आवर्जून तुम्ही तुमचं पोट जे आहे ते साफ ठेवण्यासाठी या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करावा. बघा मित्रांनो, हे पोट साफ जे आहे पोट साफ करण्यासाठी छोटे छोटे उपाय जे आहे तुम्ही या ठिकाणी करू शकता. किंवा पोटात बद्धकोष्ठता उत्पन्न करणारे जे पदार्थ आहे हे तुम्ही कटाक्षाने टाळावे. जर बद्धकोष्ठता जर झाली तर काय होतं की बाबा एक साधारणतः तुम्ही यामध्ये सनायाचे चूर्ण अर्थातच सोनामुखी चूर्ण जे आहे 1 चमचे चूर्ण रात्री झोपताना घ्यावे. तसेच बघा मित्रांनो, तळलेले पदार्थ, चटपटीत पदार्थ मी तुम्हाला 2-3 वेळा हेच सांगतोय, कारण की यामुळे होणारे प्रामुख्याने तोंडाचे छाले जे आहेत ते यामुळेच होतात आणि याचमुळे आपला जो आहे की बाबा हा त्रास आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. बघा मित्रांनो, बऱ्याचशा वेळेला होतं काय की चटपटीत आणि मसालेदार पदार्थ जे आहेत ते तर या ठिकाणी आपण खाऊच नाहीत. कोरडे आणि जे आहेत की बाबा जुलाब घडून आणणारे पदार्थांचा यामध्ये जे आहे की बाबा ते हानिकारक आहेत, म्हणून तुम्ही जास्त प्रमाणामध्ये हे देखील करू नये. आणि बघा तसेच या व्यतिरिक्त जे आहे बघा मित्रांनो, मी तुम्हाला पहिले सांगितलं चहा, दारू, कॉफी, त्याचबरोबर मद्यपान जे आहे हे तुम्ही कटाक्षाने टाळावे. बघा मित्रांनो, या व्यतिरिक्त देखील तुमचे अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही आवर्जून मला कळवू इच्छिता. मी नक्कीच माझ्या वेळेनुसार मी तुमचा या ठिकाणी माझा प्रयत्न नक्कीच राहील की बाबा तुमच्या सर्वच प्रश्नांची उत्तर मी देईल. आणि अजून या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न वगैरे असेल तुम्ही नक्कीच मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला मेसेज करू शकता. माझ्या वेळेनुसार मी नक्कीच तुम्हाला या ठिकाणी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत बघा मित्रांनो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ लाईक आणि आवर्जून लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला देखील विसरू नका. श्री स्वामी समर्थ. नमस्कार.